सिल्लोड तहसील कार्यालयाचं स्थलांतर रद्द करा, अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जन आंदोलन छेडणार. तालुका प्रमुख रघुनाथ घरमोडे यांनी साधला माध्यमांशी संवाद. ही बातमी आहे सिल्लोड येथून भैयासाहेब सुरडकर यांच्याकडून. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सिल्लोड तालुक्याच्या वतीने तालुका प्रमुख रघुनाथ घरमोडे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयाची स्थलांतर थांबवण्यासाठी तहसीलदार सिल्लोड व उपविभागीय अधिकारी यांना दिलं तक्रार निवेदन. या दिलेल्या निवेदनात राज्य शासनाकडे जोरदार मागणी करण्यात आली आहे की विशेष म्हणजे सिल्लोड शहराच्या मध्यवस्तीत बस स्थानक व पंचायत समितीच्या शेजारी असलेले तहसील कार्यालय कोणत्याही परिस्थितीत स्थलांतरित करू नये. याबाबत तालुका प्रमुख रघुनाथ घरमोडे यांच्या नेतृत्वाखाली शासनाला याबाबत सविस्तर निवेदन सादर करण्यात आलं आहे. सिल्लोड तहसील कार्यालय हे तालुक्यातील ग्रामीण भागातून येणाऱ्या हजारो शेतकरी, कष्टकरी, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत सोयीच्या ठिकाणी आहे. महसूल विभागाशी संबंधित बहुतांश कामांसाठी नागरिकांना एकाच कामाकरिता अनेक वेळा तहसील कार्यालयात जावे लागते. अशा परिस्थितीत तहसील कार्यालय दुरुस्त ठिकाणी हलवणे म्हणजे सर्वसामान्य जनतेवर अन्यायकारक आर्थिक व मानसिक भार लादण्यासारखं आहे. राज्य शासनाने प्रशासन लोकाभिमुख करण्याऐवजी नागरिकांना अतिरिक्त खर्च व गैरसोयी असा निर्णय घेणे लोककल्याणकारी राज्याच्या संकल्पनेला धरून नाही. भारतीय राज्यघटनेतील समता, समानता, न्याय व सुलभ प्रशासनाच्या तत्वांवर विचार करून हा निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा. नव्याने उभारण्यात आलेल्या इमारतीचा उपयोग रजिस्ट्री कार्यालय, कृषी विभाग, वन विभाग तसेच सध्या खासगी जागेत भाडेतत्वावर सुरू असलेल्या इतर शासकीय कार्यालयांसाठी करण्यात यावा. त्यामुळे शासनाचा भाडे खर्चही वाचेल आणि शासकीय मालमत्तेचा उपयोग होईल. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे स्पष्टपणे इशारा देत आहे की नागरिकांच्या भावनांचा अनादर करून तहसील कार्यालय स्थलांतरित करण्याचा निर्णय कायम ठेवला तर सिल्लोड तालुक्यात तीव्र लोकशाही मार्गाने जन आंदोलन, धरणे, मोर्चे आणि व्यापक लोकसहभागातून संघर्ष उभारला जाईल. या परिस्थितीची पूर्ण जबाबदारी शासन व प्रशासनाची राहील. निवेदन देताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख रघुनाथ घरमोडे, ज्येष्ठ नेते रघुनाथ चव्हाण, शहर प्रमुख मच्छिंद्र घाडगे, प्रसिद्धी प्रमुख दशरथ सुरडकर, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश वराडे, उपतालुका प्रमुख रामेश्वर काळे, ज्येष्ठ नेते संजय कळात्रे, युवासेना शहर अधिकारी रामेश्वर एंडोले, महेंद्र बावस्कर, सोमनाथ बडक, विठ्ठल खिल्लारे, विभाग प्रमुख गजानन जयस्वाल, सकाराम हिवाडे, बाबूराव खंबाट, पंकज काबळे, सुनील सोनवणे, प्रवीण पंडित इंगळे, मिलिंद देहाडे, संजय बी आरके, तुकाराम खळदकर, सीताराम शिंदे, गजानन कळुबा जाधव, लक्ष्मण जाधव, समाधान जाधव आदी शिवसेना व नागरिक उपस्थित होते. नमस्कार, ज्ञानपंख 24 न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. सिल्लोड शहरातील जे काही मध्यवर्ती शासकीय कार्यालय आहे त्यामध्ये तहसील कार्यालय असेल, अन्य कार्यालय असेल, ते कार्यालय शहरातून हटवून अन्य ठिकाणी म्हणजे डोंगरगाव फाट्याकडे त्या ठिकाणी हलवण्याचं या ठिकाणी लोकप्रतिनिधींनी घाट घातलेला आहे आणि त्या ठिकाणी इमारतीसुद्धा निर्माण झालेल्या आहे. परंतु त्या ठिकाणी जाणारा जो काही नागरिक आहे, सर्वसामान्य नागरिक आहे, तो जर भट्ट्यांवर उतरला तर किमान त्याला 150 रुपये मोजावे लागतील, एवढा भूदंड त्याला सोसावा लागणार आहे. म्हणून ते कार्यालय म्हणजे तहसील कार्यालय ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ठेवण्यात यावं अशी मागणी घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उपविभागीय अधिकारी यांना शिवसेना तालुका प्रमुख रघुनाथ घरमोडे यांच्या नेतृत्वाखाली असंख्य कार्यकर्त्यांनी या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय त्यांनी हे निवेदन दिलेलं आहे, काय म्हणणं आहे आपलं. सर्वांना जय महाराष्ट्र. आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने उपविभागीय अधिकारी माननीय फुलारी साहेब यांना निवेदन दिलेलं आहे की सिल्लोड जे तहसील आहे मध्यवर्ती ठिकाणी ते त्याच ठिकाणी राहावं अशी आमची विनंती आहे. कारण जे बी सर्टिफिकेट काढायचे असतील, नागरिकांना असतील, विद्यार्थी असतील, वयोवृद्ध लोक असतील, त्यांना फार मोठा त्रास होणार आहे. आमची एवढीच विनंती आहे की तहसील कार्यालय ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी ठेवा. एवढं चालतं. तुमचं काय म्हणणं आहे. ग्रामीण भागातून येणाऱ्या महिला, ग्रामीण भागातून येणाऱ्या वृद्ध महिला, अपंग लोक यांना नवीन तहसील कार्यालय जिथं
बनलेलं आहे तिथं जायला खूप मोठ्या अडचणी येणार आहे. त्यांना गोरगरीब सामान्य जनता आहे त्यांना खिशातून इतके पैसे खर्च करून त्या कार्यालयावर जाणं आणि न्याय मागणं हे फार म्हणजे फार महाग होणार आहे. त्याच्याकरता तहसील कार्यालय सध्या जिथं कार्यरत आहे इथेच ठेवावं अशी सर्व जनतेच्या वतीने शिवसेना पक्षाच्या वतीने आम्ही असं निवेदन उपजिल्हाधिकारी साहेबांना दिलेलं आहे. तहसील कार्यालय या ठिकाणी ठेवण्यात यावं अशी तुम्ही सुद्धा मागणी केलेली आहे. साहेब तुम्ही म्हटले तसं बरोबर आहे, कारण की येणारा खर्च ग्रामीण भागातल्या लोकांना 150 रुपये जास्त होणार आहे आणि तहसीलच्याच बाजूला एस.टी डेपो असल्या कारणाने वृद्ध लोकांना सुद्धा एस.टीतून उतरल्यानंतर लगेच तहसील कार्यालय हे जवळ आहे. तर आम्ही सुद्धा विनंती करतो पक्षाच्या वतीनं व ग्रामीण भागाच्या वतीनं की सन्माननीय साहेबांनी तहसील कार्यालय तिथेच ठेवावं. सर आपलं काय म्हणणं आहे? खरं म्हणजे प्रशासनानं असो की लोकप्रतिनिधींनी असो कुठलाही बदल करत असताना जनतेचा, सर्वसामान्यांचा, वृद्धांचा आणि विद्यार्थ्यांचा विचार करायला पाहिजे. शेतकऱ्यांचा सुद्धा मूळ तहसील तिथून हलते हायवे रोड डोंगरगाव फाट्यापर्यंत 1 किलोमीटर आणि तिथून आतमध्ये जाताना 1 किलोमीटर असं 2 किलोमीटरचं अंतर त्या ठिकाणी पडतं. तो खिशाला पण भुगतान पडतोय आणि इथं शहरात मध्यवर्ती असल्या कारणानं आज येण्या जाण्यासाठी सुरक्षितता येतानाही अडचणी नाही आणि अंगवळणीसुद्धा पडलेलं आहे. म्हणून ही तहसील जेव्हा आपण त्या ठिकाणी हलवू त्यावेळेला विद्यार्थी आहेत, जाण्याचे साधनं नाही आहेत, अपुरी व्यवस्था आणि त्यामुळं अपंग वृद्धांचे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात हाल होणार आहेत. त्यामुळं आमच्या पक्षाच्या वतीनं जे की आज निवेदन देण्यात आलेलं आहे तहसीलला आणि इथं उपविभागीय अधिकाऱ्यांना, तर त्या गोष्टीचा विचार करावा आणि जनतेचे हाल अपेष्टा होणार नाही याची दक्षता प्रशासनानं घ्यायला हवी. जो विषय खऱ्या अर्थानं इथल्या सर्व लोकप्रतिनिधीनं उचलणं गरजेचा होता तो विषय मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षानं उचलून इथली जी शासकीय तहसील कार्यालयाची इमारत आहे, अन्य इमारती आहे त्या इथून हलवण्यात येऊ नये अशा प्रकारची मागणी घेऊन आज त्यांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे आणि ते निवेदन अव्वल कारकून संतोष परदेती यांनी स्वीकारलेलं आहे. सदर आंदोलनाच्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाही तर यापुढे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून तीव्र स्वरूपाचे मोठे आंदोलन जनतेच्या न्याय हक्कासाठी या ठिकाणी करण्यात येईल असे तालुका प्रमुख रघुनाथ गरमोडे यांनी सांगितले आहे. उद्धव साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आदित्य साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो। छत्रपती शिवाजी महाराज की जय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। तहसील कार्यालय हटवू नका, जनतेवर अन्याय करू नका, तहसील कार्यालय हटवू नका. जनतेवर अन्याय करू नका.